नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुयोग प्रकाशराव देशमुख, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आज आपण आलो आहे मंगरू दस्तगीर या गावातील युवा कास्तकार श्री किरण भाऊ इंगळे यांच्या शेतामध्ये. यांनी अत्यंत कमी खर्चात आणि जुगाडू पद्धतीने ड्रीप मधून खत सोडण्याचा एक जुगाड तयार केला आहे. तर यांनी ही जुनी त्यांची ड्रीप लाईन आहे, एक फिल्टर आहे इथे आणि ही वेंचुरी आहे, यामध्ये इनलाईन दिलेली आहे आणि याद्वारे हे खत सोडतात. तर जाणून घेऊया हे जुगाड त्यांनी कशा प्रकारे तयार केला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण मनोहरराव इंगळे, राहणार मंगरू दस्तगीर, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. मी आज माझ्या शेतामध्ये एक जुगाड बनवला आहे, जो की खत व्यवस्थापन करता होऊ शकता. शेतकरी मित्रांनो, इथे आपण एक जुगाड बनवला आहे, जिथे आपण डबलची मोटर घेतलेली आहे, एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण सगळं पॅक केलेलं आहे. त्याला बटन सुद्धा लावलेले आहे आणि 2 नळ्या लावल्या आहे. एका याला फिल्टर सुद्धा आहे, एका याला आपण आउटलेट केलेला आहे. आणि इथे जुगाड सगळ्यात महत्वाचा जुगाड आहे, जो एक जॉइंडर लागतो 16 mm नैल लावायला आणि एक कॉक लागतो, जो आपल्याला कमी जास्त पाणी करायला, प्रेशर करायला. हे जे जुगाड आहे हे मला धामणगाव तालुक्यात आणि अमरावती सुद्धा कुठेच मिळत नव्हतं. तर माझे मित्र नाशिकचे आहे, निखिल गायकवाड म्हणून, त्यांनी मला कुरिअर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं फायद्याची ही गोष्ट आहे, जी आपल्या कुठे मिळत नाही. मला खताचं व्यवस्थापन कसं करायचं ते दाखवतो. म्हणजे किरण भाऊ, आपल्याला यासाठी लागते एक पंप, हो, एक 100 लिटरचा तुमचा ड्रम, हो, त्यानंतर तुमचं डबलची जी मोटर आहे ती लागते, त्यानंतर हे फिल्टर, आणि हा तुमचा प्रेशर पाण्याचा कमी जास्त करण्यासाठी कॉक, त्यानंतर हे जॉइनर, ज्याला थ्रेड आहे काही, बरोबर, आणि एक टी तुमची सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं यामध्ये इनलेट आउटलेट. की जे कधी कधी काय होतं, पाणी कमी जास्त होतं, तर मग आपला जो फुटबॉल असतो वरती येतो, मग खत जात नाही. त्यासाठी आउटलेट करायसाठी ते पाहिजे, आवश्यक आहे ते. तर जाता आपण जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो का कशा प्रकारे हे असेंबल करायचं. तर नक्की लक्ष द्या. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे फिटिंग करायची, ते सगळ्यात महत्वाची आहे. इथे आपण एक टी घेतलेला आहे, एक कॉक सुद्धा लागतो याला. हा जो कॉक आहे हा अशा प्रकारे आउटलेट करण्यासाठी वापरायचा. एक पंपाची नळी, ज्याला एक अशा प्रकारे प्रेशरचं एक थ्रेड असतो, अशा प्रकारे लावून घ्यायचं. आणि एक मोटरची आलेली, जे आपण 16 mm चं जॉइंडर घेतलेलं आहे, बघू शकता, जे इथे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही तर नाही सटकते. हे अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि हे साध्या सिंपल प्रकारे अशा प्रकारे लावून घ्यायचं. आणि हे झालेलं आहे. याच प्रकारे तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता. आणि हे बघू शकता, आता हे जे पिन आहे साध्या प्रकारे अशा प्रकारे आपल्याकडे पंप असतोच अवेलेबल, ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि सहज आहे अशा प्रकारे चालू होऊन जातो. तर किरण भाऊ, तुम्ही आता म्हणजे असं केलं आहे, शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता की किरण भाऊनं कसं जुगाड केलाय. जे तुमचे वेंचुरी मधून आउटलेट आलं होतं, तर इथे त्यांनी टी जोडली आहे. टीला एक पाईप हा आहे आणि एक जो आहे हा मोटरचा हे आहे, कनेक्शन आहे. आणि त्यानंतर तुमचं इथे फिल्टर आहे. हे जे तुमचं वायर होता तो इथे पंपाला जोडलेला आहे. आणि या प्रकारे पाणी भरून यामध्ये खत टाकायचं आहे तुम्हाला, आणि त्यानंतर हे सहज बटन चालू करायचं आहे. अशा प्रकारे यांनी हा जुगाड तयार केला आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी आता पूर्ण ड्राम भरून घेतलेला आहे. आता हे पूर्ण पाणी इथून आलेलं आहे. आता हे बंद केलं सहज. आता मी इथून पूर्ण मोटर लावलेला आहे, जे तुम्हाला खत आलं की नाही आलं ते पूर्ण कळते. बघू शकता मोटर, हे बघू शकता तुम्ही मोटरचं प्रेशर हे आलेलं आहे. हे पूर्ण पाणी आलं की नाही आलं त्यासाठी पूर्ण हे पहिले बघून घ्यायचं, त्यानंतर सहज चालू करायचा आणि पूर्ण हा बंद करायचा. आता तुमचं खत चालू झालेलं आहे. तर हा अशा प्रकारे हा जुगाड होता शेतकरी बंधूंनो. तर किरण भाऊ, हा पूर्ण जुगाड करताना तुम्हाला खर्च किती लागला? मला फक्त 600 ते 700 रुपयाचा खर्च लागलेला आहे. 600 ते 700 रुपयाचा तुम्हाला खर्च लागला. जवळजवळ जर का आपण हा कंपनीचा जर का सेटअप करतो म्हटलं तर जवळजवळ किमान 5 ते 6 हजार रुपये सुरुवात होऊन जाते. बरोबर. तर तुम्ही हा जुगाड फक्त 500 ते 600 रुपये केलाय. पण आता मला तुम्ही सांगा, मागील 7 ते 8 वर्षापासून तुमच्याकडे ड्रीप आहे आणि तुमच्याकडे ते सेटअप सुद्धा होतं, तर त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? काय होतं की प्रेशर मेंटेनन्स नव्हतं होत. प्रेशरमुळे काय होत होतं, अर्ध्या भागाला खत मिळत होतं, अर्ध्या भागाला मिळत नव्हतं. आणि मग या वेंचुरीमुळं आता बरेचसे मार्केटमध्ये वेंचुरी आले, डबल मोटर सुद्धा राहते त्याला. तर मी म्हटलं आता एक कमी खर्चामध्ये
आता ते माझे मित्र होते नाशिकचे, त्यांचं थोडं जुगाड बघितलं मी आणि थोडं ट्रायल केलं. बरोबर. आता बरेचसे जण करू शकता, तर चांगली गोष्ट आहे की आपले पैसे वाचू शकतो आणि हे लाख रुपये खर्चाचं बजेट खूप वाचू शकतो. की सुरुवात तुमची 5 ते 4 हजाराचं फिल्टर होते, त्याचं काहीच गरज नाही. फक्त एक साधं फिल्टर असलं आणि हे तुमचं वन टाइम जवळपास 5-6 वर्ष कशी काढते, तर हे 500-600 रुपये कसंही चालते. तर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता, किरण भाऊला मेन प्रॉब्लेम चालला होता की त्यांचा जो प्लॉट होता, जे शेवटची एंड लाईन राहते ड्रीपची, तर तिथं प्रेशर बरोबर चाललं नव्हतं. त्यामुळे खत सुरुवातीला जास्त आणि शेवटच्या एंडला कमी असं मिळत होतं. शेवटच्या टोकाला हे खत हे कमी मिळत होतं, प्लॉट एकसारखा दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी हे जुगाड तयार केलेलं आहे. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे यांनी ह्या जुगाडाचा हा रिझल्ट आहे. पूर्ण जो प्लॉट आहे हा एकसारखा तुम्हाला दिसत आहे. फर्टिगेशन याच्यात प्रॉपर होत आहे, एकसारखं होत आहे. त्यामुळे हा प्लॉट सुद्धा एकसारखा आलेला आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.